हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी तुम्हाला मागच म्हणजे नाही का एक 15-20 दिवसापूर्वी सांगितलं होतं की 8/12/2024ला तुमची जी पोलीस भरती, मुंबई पोलीसची जी लेखी राहिलेली, त्याच्यानंतर मुंबई कारागृह आहे, मुंबई चालक शिपाई, जी तुमची भरतीची जे पेपर चालू आहेत, तर त्याची जी तुमची बैठक व्यवस्था आहे, डायरेक्ट तुमचं पेपरचं किंवा याचं काही ॲडमिट कार्ड येणार नाही. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बैठकीसाठी बैठक व्यवस्थेचं एक बिनतारी संदेश म्हणजे तुम्हाला बैठक व्यवस्थेसंदर्भात समजून जाईल असं सांगितलं होतं. तर आपण व्हिडिओ चालू करण्याआधी इकडे लक्ष द्या. आपला जो हा सायबर कॉप SPN यूट्यूब चॅनल आहे, याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून सगळ्यात आधी मी तुम्हाला अचूक माहिती दिली होती आणि ती खरी ठरलेली आहे. कारण तसे सूत्राकडून आम्हाला माहिती पण समजलेली होती, मला आणि माझ्या टीमला. त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जर सायबर कॉप SPN या यूट्यूब चॅनलला माझ्या जर सबस्क्राईब करून ठेवलं तर तुमच्यापर्यंत ही सगळ्यात आधी माहिती पोहोचल. आता आपण आपल्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, जे पोरं मुंबईला ग्राउंडसाठी पात्र झालेले होते, लेखी त्यांचं आता लेखी म्हणजे रिटर्न एक्झाम आहे त्यांची. त्याच्यानंतर चालकचं पण सेम तसंच आहे, पण चालकचं बाबतीत थोडं वेगळं आहे, कारण चालकची अजून गुणवत्ता यादी लागायची आहे. जे मुलं गाड्या वगैरे क्वालिफाय झालेत, म्हणजे गाड्याची ज्याची टेस्ट वगैरे झालेली, त्यातून त्यांची एक लिस्ट लागणं बाकी आहे. परंतु मुंबई पोलीसचं असं नाही. शिपाईचा पेपर 22 डिसेंबरला होण्याचे सगळ्यात जास्तीत जास्त चान्सेस आहे. पण त्याच्या आधी आपल्याला जे हॉल वगैरे असतात, रूम वगैरे असतात, शाळा, बैठक व्यवस्थेसाठी त्यांच्याकडून एक बिनतारी संदेश काल 3/12/2024. बघा, हा बिनतारी संदेश काय सांगतोय. हा बघा, बिनतारी संदेश क्रमांक 33, दिनांक 3/12/2024. संदेश देणार पोलीस उपायुक्त मुख्यालय, 2 पोलीस आयुक्त मुंबई यांचे कार्यालय मुंबई. संदेश घेणार कोणी? पोलीस उपायुक्त परिमंडळ आणि मुंबई. विषय: मुंबई पोलीस शिपाई चालक, मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद म्हणजे कोण रे पोरांनो? बँड्समन. कारागृह शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेकरता शाळा उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत खारीकोणमे सुमंत मसूरकर, कार्यालय अधीक्षक कक्ष, भरती कक्ष, पोलीस आयुक्त मुंबई यांचे कार्यालय. बरोबर. आणि आता इथं काय म्हटलंय बघा, 14/12/2024 पर्यंत शनिवार येतोय. 14/12ला परीक्षेकरता उपलब्ध आहे किंवा नाही, म्हणजे नाही का, याच्यासाठी तुमचे शाळा उपलब्ध आहेत का नाही तुमची परीक्षा घेण्यासाठी. त्याच्यानंतर 15/12ला पण रविवार येतोय, 21/12ला पण शनिवार येतोय, त्याच्यानंतर 22/12ला पण 2024ला हे येतोय, रविवार येतोय, 28/12ला शनिवार येतोय, 29/12ला रविवार येतोय. अशा प्रकारे हे जे लेटर आहे हे इथं कालच्या तारखेला हे केलं गेलेलं आहे, व्हायरल पण झालेलं आहे. तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझ्या बायोमध्ये चेक करून हे करू शकता, याला डाउनलोड करून तुम्ही पूर्ण वाचू शकता. तर आजची एवढीच माहिती होती, आणि जी माहिती देतोय ही एकदम उपयुक्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात आधी देतोय, कारण जे सायबर सेलकडून जी माहिती भेटते ती तुम्हाला मी जशीच्या तशीच फॉरवर्ड करून सांगतोय. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आहे ना हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाईक नका करू पण सबस्क्राईब करून घ्या, याची माहिती सगळी तुम्हाला पोहोचत जाईल. जय हिंद.